श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे। दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो मुख्य उपदेश करायला सुरुवात केलेली आहे ती या 11व्या श्लोकापासून केलेली आहे। अगोदरचं जे काही व्याख्यान आहे ते गीतेची प्रस्तावना म्हणून आलेलं आहे। पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव। गीताशास्त्राची प्रस्तावना भगवान परमात्म्याने केलेली आहे। आचार्यांनी असं म्हटलं आहे, मनुष्याच्या मनामध्ये शोक निर्माण होतो आणि त्या शोकाचा परिणाम जीवनात दुःख निर्माण होतो। हा शोक कशामुळे निर्माण होतो, दुःख कसं निर्माण होतं हे दाखवण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला मोह निर्माण केला। वास्तविक पाहता अर्जुनाला मोह निर्माण होऊ शकत नाही। देव असताना काय मोह निर्माण होण्याची गरज आहे, शक्यता आहे? अहो, ज्याचं नामस्मरण केलं तरी मोह जातो। असा परमात्मा साक्षात रथावर बसलेला असताना मोह निर्माण होईलच कसा? पण देवाला माहिती आहे अर्जुनाला जरी मोह नाही झाला तरी जगातल्या सगळ्यांना मोह निर्माण होतो। आज जगात सगळ्या लोकांना शोक आहे, सगळ्या लोकांना दुःख आहे आणि या सगळ्या जगातल्या लोकांचं शोक दुःख मोह जावं, थोडा आवाज वाढव, याच्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने ही लीला केलेली आहे। देवाला अर्जुनाचं निमित्त करून त्या ठिकाणी जगाकरता गीता प्रगट करायची। गीता प्रगट करण्याकरता काहीतरी निमित्त देवाला लागतं। जसं एखाद्या भक्ताकरता अवतार घ्यायचा असेल तर काहीतरी निमित्त लागतं। अरे कोणता तरी भक्त निमित्त लागतो म्हणून भगवंताला प्रगट होता येतं। नरसिंह अवतार घ्यायचा आहे, प्रल्हादजींचं निमित्त झालं। मत्स्य अवतार घ्यायचा आहे, कोणाचं तरी निमित्त झालं। वामन अवतार घ्यायचा आहे, कोणाचं तरी निमित्त झालं आहे। तसं आता हा गीतारूपी अवतार देवाला घ्यायचा आहे। गीता प्रगट करायची म्हणून निमित्त केलं आहे अर्जुनाला। कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे। आणि म्हणून तुमचं आमचं सगळं जगाचं दुःख दूर करण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली। अगोदर केलेला जो उपदेश आहे तो लौकिक दृष्टीने केलेला उपदेश आहे। कारण अर्जुनाने उपदेश ऐकण्याची तयारी दाखवली, ती लौकिक तयारी दाखवली म्हणून भगवंताने अर्जुनाला लौकिक उपदेश केला। पण आता मात्र अर्जुन म्हणतोय माझं लौकिक उपदेशाने दुःख जाणार नाही, मला तू पारमार्थिक उपदेश कर। शिष्य गुरुसुद्धा उपदेश करत असताना शिष्याचा अधिकार पाहून त्याला उपदेश करतात। अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देव। जोपर्यंत लौकिक उपदेश ऐकण्याचा शिष्याची इच्छा असेल गुरुसुद्धा त्याला लौकिक उपदेश सांगतात।
पण ज्यावेळेस शिष्याला पारमार्थिक उपदेश ऐकण्याची इच्छा निर्माण होते, जिज्ञासा निर्माण होते, अशा वेळेस मात्र त्या ठिकाणी पारमार्थिक उपदेश करावा लागतो. अर्जुनाच्या ठिकाणी दोन प्रकारचा मोह निर्माण झालेला आहे, आपल्याला आपण पाहून आलो. एक आहे साधारण मोह आणि दुसरा आहे असाधारण मोह. साधारण मोह कशाला म्हणतात? अनेक वेळा सांगितलं आहे प्रवचनात. जो सर्वांना असतो तो साधारण मोह. सर्वांना कोणता मोह आहे? मी देह आहे, देहसंबंधी माझे आहेत असं सर्वांनाच वाटतं. प्रत्येकाला हा मोह आहे. मी देह आहे असं वाटणं हा साधारण मोह आहे. साधारण म्हणजे नाव जरी साधारण असलं तरी तो साधारण नाही बरं का. कारण या मोहामुळे जगातले सगळे मोह होतात. पहिल्यांदा मी देह आहे असं वाटतं आणि मग बाकीचे सगळे मोह तयार होतात. मग मी मनुष्य आहे, मग मी ब्राह्मण आहे, मग मी विद्वान आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे. हे सगळे मोह किंवा हे सगळा अध्यास कशामुळे? मी पहिला देह आहे याच्यानंतर. अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी केजे पुढे देहोहम ऐसी. आणि मग बाकीचे सगळे अध्यास होतात. कारण अध्यास आणि कार्य अध्यास असं शास्त्रात याला म्हटलं आहे. पहिला कोणता अध्यास होतो? कारण अध्यास. कारण अध्यास म्हणजे अज्ञानाचा अध्यास, मी देह आहे असा अध्यास. आणि मग कार्याध्यास म्हणजे हे सगळं जगत आहे. हा जनक हे माता, हा गौरहीन मी पुरता, पुत्र वित्त पुत्र वित्त कांता हे ना माझे, माझे हे ना, असा त्या ठिकाणी अध्यास होतो आणि मनुष्य दुःख करायला लागतो. पहिला मम अध्यास का पहिला अहम अध्यास? कोणता आहे? अहम अध्यास पहिला आहे आणि नंतर मम अध्यास होत असतो. म्हणून देवाच्या लक्षात आला आता अर्जुनाचा मोह घालवायचा आहे. आणि अर्जुनाला दुसरा एक मोह झाला आहे, तो म्हणजे आपल्या कर्तव्याविषयी झालेला मोह. याला असाधारण मोह म्हणतात. अर्जुनाचं जे कर्तव्य आहे युद्ध करणं, आता अर्जुनाला ते पाप वाटू लागलं आहे आणि भिक्षा मागणं अर्जुनाला चांगलं वाटू लागलेलं आहे. भिक्षा मागणं अर्जुनाचं कर्तव्य आहे का? अर्जुनाचं कर्तव्य युद्ध करणं आहे, पण दुसऱ्याचा धर्म आपला धर्म वाटतो ना आपला धर्म दुसऱ्याचा धर्म वाटायला. आपलं कर्तव्य करत असताना पाप आहे असं वाटायला लागतं आणि दुसऱ्याचं कर्तव्य जे आहे ते आपल्याला चांगलं वाटायला लागतं. याला असाधारण मोह असं म्हणतात. कर्तव्याविषयी झालेला मोह असं वाटतात, सांगतात. मग देवाने अर्जुनाला आता युद्ध कर का नको करो हे सांगायचं सोडून दिलं. काही काही लोक असं म्हणतात, आक्षेप घेतात, अहो अर्जुनाचा प्रश्न काय होता? युद्ध करू का भिक्षा मागू? काय प्रश्न आहे? युद्ध करणं योग्य आहे का भिक्षा मागणं योग्य आहे? एवढाच अर्जुनाचा प्रश्न होता. या देवाने सरळ सांगायचं होतं युद्ध कर किंवा भिक्षा माग. हे भलतंच पुराण कशाला सुरू केलं? आत्मा असायन, देह असायन, अमुक असायन. पंचदशी सांगायची काय गरज होती? उपनिषद सांगायची काय गरज आहे? पण देवाच्या लक्षात आलं, काल सांगितल्याप्रमाणे रोग घालवायचा असेल तर रोगाचं कारण पहिलं घालवावं लागतं. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निधानीची. रोग जाईल कसा? रोग अर्जुनाला झाला आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच झाला आहे. हा भवरोग झाला आहे आणि याचं कारण जर काय असेल तर अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि म्हणून ते घालवण्याकरता भगवान परमात्मा उपदेश करतात. आता हे अर्जुनाला देवाने हा उपदेश केला, हा परमार्थिक उपदेश केले. युद्धाचा आणि याचा काही संबंध नाही. पहिला श्लोक तरी ठीक आहे, थोडासा युद्धासंबंधी आहे, पण इथून पुढचा नत्वे वाहम जातो नासम नैव
नत्वम नेमे जनाधिपा, याचा युद्धाशी काय संबंध आहे? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, युद्धाशी काय संबंध आहे? पण देवाच्या लक्षात आलंय, काही ठिकाणी असंही म्हटलंय की देवाने पहिल्यांदाच एकदम आत्मज्ञान का सांगितलं? एखादा उच्च अधिकारी असेल तर त्याला लगेच मोक्ष प्राप्त व्हावा, त्याचं कल्याण व्हावं, सगळी गीता ऐकायची गरज नाही, दुसरा अध्याय झाला बाबा मोक्ष झाला. म्हणून लगेच देवाला सुद्धा घाई झालेली आहे, तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. हा उमजे आता कैशापरी, हा उमजे आता कैशापरी. हा कैसेनी धीर स्व, कालच ओळी झालेली आहे. मागच्या पुढच्या वया बघा जा, तुम्हाला काय काम नाही दुसरं याच्याशिवाय. हा तरी नावेक हे सहावे, गाजावाजेही न धरावे. हो, ते जास्तच विचारलं ते उद्यापासून म्हणतील नको प्रवचनाला जायला. ते तुझे अज्ञान तो हरावे लागे आधी. म्हणून भगवान परमात्मा आता उपदेश करतात. काय उपदेश करतात? वाचा श्लोक सगळ्यांनी. हा श्लोक एवढा जरी कळला आणि एवढा महत्त्वाचा श्लोक आहे, ह्याच्यात सगळ्या अध्यायाचं सार, सगळ्या गीतेचं सार आलेलं आहे. हा उपक्रमाचा श्लोक आहे. असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुनाला भगवान म्हणतात, त्वम असोचान अन्वसोचः अस्ति. अर्जुना, शोक करण्यास योग्य गोष्ट नाही त्या गोष्टीबद्दल तू शोक करतो आहेस. पहिल्यांदा भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, तुझा शोकावर. शोक कधी करतो मनुष्य? कोणी मेल्यानंतर शोक करतो. अजून कोणी मेलंय का? अरे अजून युद्ध व्हायचंय. मेल्यानंतर सुद्धा शोक करावा का न करावा हा सुद्धा प्रश्न आहे. मी तुला सांगणार आहे. प्रज्ञावादांश भाषसे, आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पंडितासारख्या गोष्टी बोलतोस. किंवा असाही अन्वय केलाय, प्रज्ञा अवादांश भाषेचे, म्हणजे पंडित लोक बोलतात त्याप्रमाणे तू बोलत नाहीस. का? पंडित कसे असतात माहिती आहे का तुला? कोणाला म्हणायचं पंडित? गतासून अगतासून पंडिता न अनुशोचंती. गतासून म्हणजे जे मेलेले आहेत, आसून म्हणजे प्राण, ज्यांचे प्राण गेले. ज्यांचे प्राण गेले नाहीत त्याच्याविषयी पंडित शोक करत नाहीत. असा सरळ अर्थ आहे श्लोकाचा. विस्ताराने चिंतन करायचं झालं तर भगवान म्हणतात, असोचान अन्वसोचः. तो त्या ठिकाणी ज्यांच्याविषयी शोक करायला नाही पाहिजे त्यांच्याविषयी शोक करतो. अर्जुन कोणाविषयी शोक करत होता सांगा? अर्जुनाला शोक कोणाविषयी झाला आणि का झाला? हे आतापर्यंत सगळं रामायण सांगितलंय. आता रामायण सांगितलं परत रामाची सीता. हा अर्जुनाला शोक झाला तो कोणाविषयी झाला आणि का झाला? श्लोकात सांगायचं नाही तर ओव्यात सांगायचं. हा एक एक सांगा. ते चुकली, ओवी चुकली, काहीतरी चुकतंय. ते समस्त कुळ देखोनी जो शोक उपजला असे मनी, तो तुझ्या वाक्या वाचोनी न जाय अनेक. म्हणजे कुळ पाहिल्यानंतर, बरं कुळ पाहून कसा काय शोक होईल माणसाला? तुम्हाला कुळ पाहून शोक होतो का? कुळातले लोक पाहिले की आपल्याला शोक होतो का? होतो. कुळातले लोक जर चांगले वागत नसतील तर शोक होतो. पोरगात समोर आला की काय करणार? राग येतो. का?
पोरगा शिवे देतच येतो, तंबाखू खातच येतो, गुटखा खात थुकच येतो, बापाला शिवे देतच येतो, भावाला पहिल्यानंतर कोणाकोणाला शोक देतो का? अर्धी जमीन मागितली म्हणून, कोर्टात आपल्या विरोधात गेला म्हणून. भाऊ पाहिल्याबरोबर म्हणतो मला भाऊ पाहिला का काय होतं, माझे तळपायाचे आग काय येते, मग का झाला काय येते, त्यांनी ते आपलं मागितलं म्हणून. आतापर्यंत माझ्यात राहत होता, सगळं मी केलं, त्याच्या मुलाचं लग्न मी केलं, मुलीची लग्न मी केली, त्याची पोरं मी शिकवली, आणि आता माझ्या विरुद्धच कोर्टात गेला. आता पाहिलं की त्याला होतं कुळ देखोनी. अरे समजतं नाही रे ते, सकळ कुळ देखोनी म्हणजे कुळा. अरे काहींना आई पाहिलं की राग येतो, मोठ्याला जास्त दिलं मला कमी दिलं, आई माझी नाही, येऊ नको माझ्याकडं. म्हणजे अर्जुनाला हे सगळे कौरव पाहिल्यानंतर शोक निर्माण झालाय, बरोबर आहे का? यद्यपे न पश्यंती लोभ पहत चेतसा. त्यांनी सगळ्यांनी त्रास दिलेला आहे, दुःख दिलेलं आहे, म्हणून तर युद्ध करता अर्जुन आलेला आहे. पण आल्यानंतर आता शोक व्हायचं कारण काय? काय कारण आहे? काय कारण आहे? कुळाचा संहार होईल, कुळ सगळं नष्ट होईल. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्म विभवत्युत. अरे कुळाचा संहार होईल, सगळ्या स्त्रिया दुष्ट होतील, संकर होईल, पाप लागेल, कोणी श्राद्धदान पिंडदान कोणी करणार नाही, सगळे पितर खाली येतील. मग अर्जुनाला हा शोक झालाय, तो योग्य झालाय की नाही झाला? योग्य आहे. मग देवाचं अयोग्य आहे का? कुळातल्या माणसांना पाहून शोक होतो. कधी शोक होतो? भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना पाहून सुद्धा शोक झालाय की नाही? कथम भीष्ममं संके द्रोणंच मधुसूदन ईशुभि प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. मी गुरुन हत्वा हि महानुभावान. अरे देवा, अर्जुना भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतोय, देवा हे भीष्माचार्य द्रोणाचार्य हे काही सामान्य आहेत का? यांना मारायचं म्हणजे मी काय भस्मासूर आहे का? यांचे माझ्यावर किती उपकार आहेत तुला काय सांगायचं? म्हणून अर्जुनाला असं वाटतं की आपल्याला पाप लागेल, कुळाला मारलं तरी पाप लागेल, भीष्माचार्य द्रोणाचार्याला लागलं तरी पाप लागेल. बरं, अर्जुनाला पापाचं जास्त भय का दुसरं आणखीन काय भय? पाप जर आलं तर माझ्यापासून देव दूर होईल ही भीती आहे. आता भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तू शोक करतोस, कोणाबद्दल शोक करतोस? भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्याबद्दल तू शोक करतोस, कौरवांच्या बद्दल तू शोक करतोस. मला पहिल्यांदा सांग, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य किंवा ह्या सगळ्यांना तू शरीर समजतोस का आत्मा समजतो? यांच्या वाच्यार्थाला पाहून तो शोक करतोस का यांच्या लक्ष्यार्थाला पाहून शोक करतो? असं शंकरानंदाने केलं. आता ते वाच्यार्थ लक्षात सांगण्यापेक्षा शरीराला पाहून शोक करतोस का यांच्या आत्म्याला पाहून शोक करतोस? शरीराला पाहून जर तू शोक करत असेल तर शरीर कायम राहणार आहे का? मावशी बसा खाली, आता जाऊ नका, एक तर यायचं नाही. हा शोक वेगळाच आहे आणखीन आपला, हा प्रवचनातला शोक आहे. हे आता ते लाईव्ह जातं तिकडे, लगेच मला लोक फोन करतात, महाराज कोण होतं? शरीराला पाहून शोक करतोस की आत्म्याला पाहून शोक करतो? रामायणात कथा आलेली आहे, भगवान परमात्म्याने आधीच सांगून टाकतात नाव. आता मला जे माहिती नाही ते विचारणार, ते सांगा दृष्टांत. त्या वालीला भगवान परमात्म्याने मारलं. वालीची जी पत्नी आहे ती तारा देवाला विचारायला लागली, देव माझं काय चुकलं सांगा, मला का तुम्ही दुःख दिलं, मला का वैधव्य दिलं?
वालीचं तुमचं काय झालं असेल जाऊ द्या, पण मी विधवा का झाले, मला काय दुःख का दिलं, मी तर पतिव्रत आहे. भगवान परमात्मा म्हटले तू शोक करतेस, वालीला तू शरीर समजतेस का आत्मा समजते? वालीला जर शरीर समजत असेल तर शरीर तुझ्या समोरच आहे. वालीला आत्मा समजत असेल तर आत्मा कधी मरतच नाही. तसं तुम्ही भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना, तुम्ही कौरवांना शरीर समजता का तो आत्मा समजतो हे मला सांगा आधी. तू जर म्हणला मी त्यांना शरीर समजतो, मग शरीर समजतोस, आता शरीरामध्ये सुद्धा स्थूल शरीर समजतोस का सूक्ष्म शरीर समजतो? जर स्थूल शरीर समजत असतील तर स्थूल शरीर जे आहे ते राहणार आहे का कोणाचं? आणि शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकमना. कोणाचं शरीर अमर राहणार आहे सांगा? तू मारलं नाही तर भीष्माचार्य अमर राहणार आहे का? आलंय पुढं. तू कौरवांना मारलं नाही, हे मरणार नाहीत का? बरं कायमच जीवन कधी मरतील हे तुला माहिती आहे का? ठीक आहे मरतील तेव्हा मरतील तेव्हा, पण माझ्याकडून नको ना. अर्जुनाला शंका काय बाबा, आपल्याकडून नको, आपले गुरु आहेत, आपल्या हातून ते मरायला नको. बरं त्यांना तू जर सूक्ष्म शरीर समजत असतील, शरीर समजत असतील, सूक्ष्म शरीराचं नाही, तर शरीरासंबंधी सुद्धा शोक कोणाच्या शरीर गेल्यानंतर शोक करावा असा नियम आहे. मनुष्य जर चांगला असेल तो गेल्यानंतर शोक करावा का? लौकिक दृष्टीने आपल्याला शोक होतो, पण चांगला मनुष्य असेल तर त्याला सद्गती प्राप्त होत असते. तुका म्हणे एका मरणीची सरे, पूर्वीच्या प्रवचनात मी सांगितलं होतं. दशरथ महाराज गेले, सगळे शोक करू लागले, भरत महाराज शोक करू लागले. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की कोणाकोणाच्या संबंधित गेल्यावर शोक करायचा आणि कोणी गेल्यावर शोक करायचा नाही. जो ब्राह्मण वेदाची सेवा करत नाही, आपल्या वाट्याला आलेला धर्म करत नाही, त्या ब्राह्मणाविषयी शोक करावा. जो क्षत्रिय दान धर्म करत नाही त्याच्याविषयी शोक करावा. राजाचं प्रजेचं रक्षण करत नाही अशा राजाच्या विषयी शोक करावा. जो वैश्य आसून देत नाही त्याच्याविषयी शोक करावा. आपला धर्म पाळत नाही त्याच्याविषयी शोक करत नाही. जी पत्नी त्या ठिकाणी पतीच्या नुसार वागत नाही ती गेल्यानंतर शोक करावा, कारण तिला दुर्गती होते. ज्याने आपलं कर्तव्य पार पाडलं नाही तो मेला अशाविषयी शोक करावा, कारण आता पुढं त्याची खंती ते न करा होणे गाढव कतारा. नाही ते खाल्लं, नाही ते पिलं, आता शोक करा का? आता पुढं कसं होईल त्याचं? यम त्या ठिकाणी त्याला दंड करील, नाही त्या यमाशी करुणा त्रास. त्याला त्रास होत असेल म्हणून शोक करा, पण ज्याने जन्मभर परमार्थ केला, नामस्मरण केलं, चिंतन केलं, त्याच्याविषयी शोक करावा का? अरे मरणा अलीकडे मज मिळवून गेले पुढे, मरणे आणखीकडे जातील केवी. त्यांच्याविषयी शोक काय करावा? उलट प्रयाण काळी देवे कळीच्या काळा माझी. लौकिक दृष्टीने आपल्याला शोक होईल, पण त्यांच्या दृष्टीने शरीराच्या दृष्टीने शोक करायचं काही कारण नाही, कारण त्यांना सद्गती प्राप्त होत असते. एखादी चांगली व्यक्ती अपघाताने गेली, आजाराने गेली, तरीसुद्धा त्यांनी जन्मभर चांगलं केलंय ना. म्हणून आता हे भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्याविषयी शोक करतोस, हे वाईट आहेत का चांगले आहेत मला सांग. तुझ्या दृष्टीने सांग. तू काय म्हणलायस त्यांच्या श्लोकात सांग, वाटलंस तर तू त्यांना काय म्हणलायस ते मला सांग, ओव्यात सांग. भीष्माचार्य द्रोणाचार्य कसे आहेत? वाईट आहेत का चांगले आहेत? अर्जुन भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना वाईट म्हणतोय का चांगला म्हणतोय? अहो गुरुन हत्वा ही महानुभावा म्हणतोय. महानुभावान कोणाला म्हटलं जातं? हे महानुभाव आहेत. देवा संत वृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजिजे, वाचुनी केवी निंदीजे. यांना वादनीने यांच्याविषयी वाईट बोलणं सुद्धा मला पाप वाटतं. म्हणजे हे चांगले होते का वाईट होते? भीष्माचार्य अहो भगवत भक्त आहे,
भगवंताच्या भक्तांची यादी आहे, त्याच्यात नाव आहे प्रल्हाद, नारद, व्यासांबरीष, शुक, शौनक, भीष्म दालभ्यान. हा भीष्म गंगानंदनू जन्मभर भजन केले भीष्माच्या. दुर्दैवाने त्यांना त्या कौरवांच्या बाजूने लढावं लागले. पण ज्या भीष्माचार्यांना भेटण्याकरता अंतकाळाच्या वेळेस सगळ्यात देव जातात, देव त्याच्या दर्शनाकरता जातात, देव त्या धर्मराजाला घेऊन जातात, चल तुला काय ऐकायचं असेल तर अजून भीष्माचार्य आहेत. मग भीष्माचार्यांना दुर्गती होईल का? द्रोणाचार्यांची दुर्गती होईल का? कृपाचार्यांची होईल? मग हे जर चांगले आहेत तर यांच्याविषयी शोक काय करतो? म्हणजे शरीर समजून शोक करण्याचं कारण नाही, काही चांगले वागणारे लोक आहेत. हां, आता दुर्योधनाधिक आहे यांच्याविषयी तुला जर शोक वाटत असेल तर शोक वाटायचं काही कारण नाही. तू त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय का नाही? त्यांना सुधारण्याकरता तुम्ही संधी दिली का नाही? आणि एवढं सगळं करून जर काही माणसं सुधरत नसतील, तसंच वागत असतील, तर आपण शोक करून काय करायचं? आणि यांना आता तू जरी मारलं नाहीस तरी हे चिरंजीव राहणार आहेत का? तू भ्रमलेपणे अहंकृती याशी घातून दर्शी चित्ती, तरी ते काय होती चिरंतन. हे काय आजरामर आहेत का? म्हणून यांच्याविषयी शोक करायचे नाही. बरं, मी यांना शरीर नाही समजत, मी यांना आत्मा समजतो. आत्मा समजल्यावर तर अजिबात शोक करायचं काही कारणच नाही. कारण आत्मा कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूया, अजो नित्य शाश्वतो यम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीर. मग शरीर समजून सुद्धा शोक करायचं काही कारण नाही, आत्मा समजून यांना शोक करायचं कारण नाही. आणि तू मारणार आहेस ही सुद्धा तुझी भ्रांती आहे. बरं, तू जे यांना मारतोयस ते धर्माने मारतोयस का अधर्माने मारतोयस? तू होऊन युद्ध पुकारलेलं आहे का त्यांनी युद्ध तुमच्यावर लादलेलं आहे? धर्मयुद्ध म्हणून समोर आलेले आहेत. आणि क्षत्रियाकरता युद्धामध्ये लढणं हा त्याचा धर्म सांगितला आहे. आणि धर्मयुद्धामध्ये हे समोर आलेले ते जरी पडले, धारातीर्थी पडले, त्यांना मरण प्राप्त झालं, तरी सुद्धा क्षत्रियाला हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. म्हणून अशोचान अन्वशोच. तू शोक करू नकोस. भीष्माचार्यांच्याबद्दल करू नको, कुळातल्या लोकांच्याबद्दल करू नको. पाप लागेल म्हणून करू नको. तुला पाप लागेल भीती वाटते म्हणून शोक करतोय. पाप कधी लागतं माणसाला? शास्त्राच्या विरुद्ध आचरण केल्यानंतर पाप लागतं. तू शास्त्राच्या विरोधी आचरण करतोयस का? अरे स्वधर्म आहे, आणि स्वधर्म जे आहेत हे युद्ध करणं हा स्वधर्म आहे. स्वधर्म युद्ध केल्यानंतर तुला पाप लागणार नाही, उलट भिक्षा मागितल्यानंतर तुला पाप लागेल. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीबद्दल शोक करू नकोस. शोक जो होत असतो माणसाला तो आसक्तीमुळे होते. मी आणि माझं याच्यामुळे होत असतो. आपण अनेक वेळा याचं चिंतन करून आलो आहे. पंचदशीमध्ये आले, जीवसृष्टी दुःखाला कारणीभूत आहे का ईश्वर सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे? उदाहरण दिलं पंचदशीकारांनी. कोणतं? दूर देशे गते पुत्रे. एका माणसाची 2 मुलं त्या ठिकाणी परदेशात गेली. एक मुलगा चांगला पैसे कमवून येणार होता आणि एक मुलगा अपघातात मरण पावला होता. पण निरोप सांगणाराने उलटं सांगितलं. ज्याचा मेला होता त्याला सांगितलं भरपूर पैसे घेऊन येणार आहे, आणि ज्याचा जिवंत होता त्याला सांगितलं तुमचा मुलगा मेला. आता ज्याच्या घरी मेला सांगितलं त्याच्या घरी शोकसभा झाली, सगळे रडायला लागले.
म्हणजे ईश्वर सृष्टीतला मुलगा आहे, पण याच्या जीवसृष्टीतला मेल आहे. ईश्वर सृष्टीतला मेल आहे, पण जीवसृष्टीतला आहे. म्हणजे आपण ज्या काही कल्पना करतो त्या आपल्या दुःखाला कारणीभूत होतात. वास्तविक पाहता तात्विक दृष्टीने येणार आहे तो विचार पुढे. आता पंडिताचा विचार पुढे येणार आहे. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तू शोक करू नकोस. महाभारतात एक गोष्ट आली, ती मी मागच्या वेळेस सांगितली होती, मध्येही सांगितली. गौतमी नावाची एक ब्राह्मणी आहे, आई आहे. तिचा एकुलता एक मुलगा सर्पदंश चावला, सर्प चावला आणि मेला. एकुलता एक आधार गेला. साप ज्यावेळेस त्याला चावला त्यावेळेस ते एका व्याधाने पाहिलं, शिकाऱ्याने पाहिलं. त्याला वाईट वाटलं, बिचारी गरीब आहे आणि एकुलता एक मुलगा आहे, तिला तो साप चावला. त्याने त्या सापाला धरलं, शिकारे धरून त्या बाई समोर आणलं आणि बाईला सांगितलं, सांगा तुमच्या पोराला यांनी चावला आहे ना, ह्याला काय शिक्षा करू सांगा, याचे तुकडे तुकडे करू, याला जाळून टाकू, याला मारून टाकू. ती बाई म्हणायला लागली, नको बाबा, काय नाही, आता ह्याला मारून माझा पोरगा येणार आहे का? नाही नाही नाही, तुम्ही जरी याला सोड म्हणत असला, तुम्ही चांगला स्वभाव आहे तुमच्याहून सोडा, मी याला सोडणार नाही. हा दुष्ट आहे, दुराचारी आहे, याने विनाकारण एका निरपराध बाळाचा जीव घेतलाय. महाभारतात आलेली कथा आहे, भीष्माचार्यांनी सांगितलेली आहे. त्या सापाला वाचा फुटली, साप म्हणायला लागला, मला का मारतो बाबा, माझं काय चुकलंय? म्हटले, चुकलंय म्हणजे निरपराध पोराला त्या ठिकाणी, अहो मी पराधीन आहे म्हणले. मला त्या ठिकाणी कालदेवतेने जशी सूचना केली तसं मी त्याला चावलो. कालदेवतेने मला सूचना केली की याला चाव, म्हणून मी चावलो त्याला येऊन. मग कोण दोषी आहे? म्हटलं कालदेवता. कालदेवतेला दोष देत असताना लगेच तिथे कालदेवता प्रगट झाली. म्हटले, मला काय दोष देता, मला यमाने सांगितलं होतं. मग यमाला दोष द्यायला लागले. मग काय यमा बाबा, असं का केलं, तसं तुला आमचं सुख पाहवलं नाही का? मग यमाला बोलवलं, यम तिथं आला. यम आला नाही बाबा, म्हटलं याला का चावलो मी, का चावायला लावलं? हे बघा ह्याचं खातं सगळं, यांनी केलेलं कर्म होतं. पूर्वी या सापाला यांनी मारलं होतं, म्हणून तो साप आला आणि त्याला चावला. अगा कर्मे जे उरावे, ते ते सुखी दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाय. कर्माचा संबंध प्रत्येकाचा असतो आणि म्हणून त्या कर्मामुळे सुखदुःख प्रत्येक जीव भोगत असतो. त्याचं जन्म मरण कर्माच्या अधीन असतं. तू जरी आता म्हणत असला मी यांना मारणार नाही, भीष्माचार्यांच्या करता शिखंडी जन्माला आलाय का नाही? आलाय का नाही? हा का नाही? अहो त्या काय तिचं नाव, आंबा का अंबिका का अंबिका, आंबा, तिने तप केलंय. कशा करता? मला याला मारायचं आहे, आणि ती आंबाच शिखंडीच्या रूपाने जन्माला आलेली. तू किती जरी म्हणला मी नाही भीष्माचार्यांना मारणार, मी नाही भीष्माचार्यांना, भीष्माचार्याला शिखंडी मारणार आहे का नाही? आलाय तो. द्रोणाचार्याच्या करता कोण जन्माला आलाय? दृष्टद्युम्न आलेला आहे जन्माला तो. त्यामुळे तू विनाकारण असं नको शोक करू बाबा की माझ्यामुळे मेले आणि यांच्यामुळे मेले. काही नाही, ज्याचं त्याचं मरण ठरलेलं आहे. बरं, कोण एखाद्याचं मरण पुढच्या चांगल्यासाठी सुद्धा असतं. त्याला पुढे कुठंतरी चांगला जन्म घ्यायचा असतो. आपला आणि त्याचा एवढा ऋणानुबंध असतो, तेवढ्या पुरता राहतो की लगेच तो पुढे चांगल्या गतीला जातो. आपल्याला वाईट वाटत असलं तरी सुद्धा त्याचा पुढे चांगला जन्म झालेला असतो. भागवतातच आलंय, मला वाटते सगर राजाच्या संबंधाने, किंवा तो आणखीन चित्रकेतू नावाचा राजा होता, त्याला मुलगा झाला आणि मरण पावला. खूप शोक केला राजाने. तिथे अगस्ती अंगिरा ऋषी आले आणि सांगितलं, बाबा तुला शोक होतोय ना, आम्ही त्या जीवाला परत बोलवतो. त्या जीवाला परत बोलवलं आणि विचारलं, अरे हे तुझे आईवडील रडतात. म्हटलं कोणत्या जन्मातले आईवडील? अहो तिथं माझा जन्म ह्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी झाला आहे, तिथं मी आनंदी आहे ना, आता कशाला मला परत बोलवता? हे एका जन्माचे आई वडील आहेत का?
प्रत्येक जन्मात वेगवेगळे आहेत. म्हणून असोचान अनसोचा, तू त्या ठिकाणी शोक करू नकोस. पुढं काय आहे? बरं, प्रज्ञावादांश्च भाषसे. मी जर तुला काही सांगायला जावं तर तू मलाच सांगतोयस. प्रज्ञावादांश भाषाचे म्हणजे पंडित लोकांसारखा तर बोलतोयस. काय काय अर्जुन बोललाय पंडित लोकांसारखं सांगा बरं. श्लोकात सांगा. श्लोकात अर्जुन कुठं कुठं पंडिताच्या दृष्टीने बोललाय. 10 वेळा सांगितले असतील ते श्लोक मी आता. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्म विभवत्युत. ही कोणाची भाषा आहे? अज्ञानाची भाषा आहे का पंडिताची भाषा आहे? अहो, सगळं धर्मशास्त्र अर्जुनाने देवाला सांगितलंय. पहिल्या अध्यायात सांगितलंय, दुसऱ्या अध्यायात कुठं सांगितलंय पंडिताची भाषा? गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान. ही कोणाची भाषा आहे? मला त्या ठिकाणी गोष्टी सांगतोस की असं होईल तसं होईल तसं होईल, पंडितासारखं बोलतोस. प्रज्ञावादांश्च भाषसे. मी तुला शिकवायला लागलो, थोडंफार सांगायला लागलो, बा तुझं हे वागणं ठीक नाही, तर मलाच म्हणतो कथम भीष्ममहम संख्ये द्रोणांच मधुसूदन. म्हणून त्या ठिकाणी प्रज्ञावादांश्च भाषसे म्हणजे पंडितासारखा बोलतोयस. बोलणं वेगळे अर्जुना आणि करणं वेगळे. बोलायला काय सगळे मी बोलतो इथं बसलं की आत्माच खरा आहे, ब्रह्मच खरं आहे, देह मिथ्या आहे. उद्या दात दुखायला लागला तर लगेच डॉक्टरकडे पळतो. हो, अहो, एखाद्याने अपमान केला तरी रात्रभर झोप येत नाही. काय उपयोग नुसतं सांगून? सांगणं सोपं आहे ना. उदाहरण सांगितलं होतं मागच्या वर्षी. एका बाईचा एकुलता एक मुलगा मेला तर एका पंडिताने तिला सगळी गीता सांगितली. म्हणजे गीता माझी रोज ऐकता, काय उपयोग आहे तुम्हाला ऐकून? काय उपयोग आहे? अहो बाई, माझा एकुलता एक मुलगा मेला हो महाराज, दुःख होतं का नाही सांगा बरं. अहो मग गीता कशाला ऐकता, प्रवचनाला कशाला येता? बरं जाऊ दे म्हटले. आता बाई विसरली दुःख. खरंच तुमचे म्हणताय ते बरोबर आहे, शोक केला नाही पाहिजे, दुःख नाही केलं पाहिजे. आत्मा अमर आहे, शरीर तर येणारं जाणार आहे. बाई शोक विसरली, पण दुसऱ्या दिवशी पंडिताच्या घरासमोर गर्दी. बाई रस्ता करत करत गेली, आत पाहते तर तो डोकं आपटून घ्यायचा, छाती वडवायचा, आत्महत्याच करतो म्हणायचा, मरतोच म्हणायचा. बाई म्हणली झालं काय? म्हणला शेळी मेली. म्हटली माझं एकुलतं एक पोरगं मेलं तर सगळी गीता सांगितली आणि शेळी मेली म्हणून एवढं वरडायचं असतं महाराज? तो म्हणला पोरगं तुझं होतं आणि शेळी आज माझी मेली. दुसऱ्याला उपदेश करताना माणसाला खूप गीता आठवते, सगळं उपदेश आठवतात. आपल्यावर वेळ आली. अर्जुना तू बोलतोयस ना, प्रज्ञावादांश भाषाचे. पंडिताची भाषा बोलणं वेगळं आणि पंडित असणं वेगळं आहे. तू नुसती भाषा बोलतोयस पंडिताची, पण पंडितासारखं तुझं काहीच आचरण नाही. कोणाला पंडित म्हणतात सांगू का तुला? कोणाला म्हणतात पंडित? कोणाला म्हणतात पंडित? गतासून अगतासून न अनुशोचंती पंडिता. पंडिता गतासून अगतासून न अनुशोचंती. म्हणजे काय? पंडित जे असतात ते गेलेल्याविषयी असलेल्याविषयी शोक करत नाहीत. पंडित कोणाला म्हणतात? मोठी टोपी घातलेला पंडित, जास्त शास्त्र शिकलेला पंडित, कोणाला म्हणायचं? पंडित शब्दाची व्याख्या काय? गीतेत आलेल्या पंडित शब्दाच्या व्याख्या सांगा. ज्ञानेश्वरीत आलेल्या पंडित शब्दाच्या व्याख्या सांगा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी. नुसतं पाठ करून उपयोग नाही, आलं पाहिजे वेळेवर. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. कोणाला म्हणायचं पंडित? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. जो विद्या विनय संपन्न ब्राह्मण आहे. दुसरा
शुनी, कुत्री, शोपाक, चांडाळ, काय गवी, हस्तिनी, गाय, हत्ती, चांडाळ, या सगळ्यामध्ये पंडित हा समदर्शना म्हणजे या सगळ्यात समान असलेल्या परमात्म्याला पाहतो. ज्याला समान परमात्मा दिसतो तो पंडित आहे. पंडित तोची भला, नित्य भजे जो विठ्ठला, अवघे सम ब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. पंडित जो असतो ना त्याला सगळीकडे देव दिसतो, सर्वत्र परमात्मा दिसतो. पंडित जो असतो उपाधी पाहतो का, या उपाधी माझी गुप्त. आणखीन पंडित कुठं आलाय गीतेमध्ये? पंडित शब्द आलाय का कुठं? अहो नुसता पंडित शब्द टाका मोबाईलमध्ये, सगळे श्लोकाची तुम्हाला लाईन लागेल. हेही तुम्हाला सांगावं लागलं आता मला कसं काढायचं ते. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्मान तमाहु पंडितम बुधाः. कोणाला माहिती पंडित? यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिताः. सर्वे समारंभा म्हणजे जेवढं काही तो करतो ना त्याच्या विषयी कुठल्याही प्रकारची कामना नसते, कुठलाही संकल्प नसतो. कोणतंही करत असताना आसक्ती नाही त्याच्या मनामध्ये, संकल्प नाही त्याच्या मनामध्ये. संकल्प असला तरी सुद्धा संकल्प तो नाही दुजा महाराजावे. आणि ज्ञानाग्नी दग्ध कर्मान, त्याच्या सगळी कर्म जे असतात ते ज्ञानाग्नीने दग्ध केलेली असतात. म्हणजे कोणतंही कर्म, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप पुण्यांगा. जो खरा पंडित आहे तो कुठल्याही कर्माला त्या ठिकाणी शोक करत नाही. तत्र को मोहा को शोकाहा एकत्वम अनुपश्यता असं म्हटलंय उपनिषदामध्ये. कुठलंही पुण्यकर्म केलं तर त्याचा अहंकार घेत नाही, माझ्याकडून फार पुण्यकर्म झालं, मी हे केलं, मी ते केलं असं म्हणत नाही. आणि हे अथवा आदरिले सिद्धे नेईन, येणे संकल्पही जायचे मन विटाळेन. चांगलं केलंय म्हणून त्याला पुण्य वाटत नाही आणि वाईट घडलंय म्हणून त्याची खंती करत नाही. मी असंच का केलं, मी तसंच का केलं, माझ्या आयुष्यात असंच का झालं, माझ्या आयुष्यात तसंच का झालं, याची खंती तो करत नसतो. आणि मला हे करायचं आहे, मी ते पुण्य केलं त्याचंही काय वाटत नाही. कदाचित प्रारब्धाने घडलंय काय दूषित, दुःख घडलं असेल, शोक घडले असतील, त्याचंही त्याला काय वाटत नाही. का? कारण एकत्वम अनुपश्यता. त्याला माहिती आहे फक्त जगात परमात्मा तत्व सत्य आहे. तुका म्हणे तुच खरा एर वावोगा पसार, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवराचे. तो त्या ठिकाणी एक परमात्म्याला पाहतो, परमात्माच खरा आहे, बाकीचं सगळं जे आहे ते स्वप्न आहे. स्वप्नीचे राज्य का मरण. म्हणून जे पंडित असतात बाबा ते शोक करत नाहीत. कोणाविषयी शोक करत नाहीत? गतासून अगतासून नानुशोचंती पंडिता. गतासून म्हणजे ज्यांचे प्राण गेले, अगतासून म्हणजे ज्यांचे प्राण आहेत. सामान्य लोक जे असतात ते शोक करतात. कोणाच्या विषयी शोक करतात? गेलेल्या विषयी शोक करतात. खूप चांगला होता, आम्हाला मदत करायचा, गेला, हो शोक करतात. ठीक आहे, शोक होणं भाग आहे. आईचा एकुलता एक मुलगा गेला, शोक होणारच आहे. पण शोक तेवढ्यापुरतं करणं आणि जन्मभर रडतच बसणं. आमचं खूप चांगलं होतं, शेती चांगली होती, घर चांगलं होतं, मुलंबाळं चांगलं होतं, असं झालं तसं झालं. आता आळंदीला आला तर सगळं तेच आठवतंय. पारायण करायला बसला त्याच्यात तेच येते, त्याला शोक. याला म्हणतात काय? शोक. शोक जो आहे
तो गेलेल्याविषयी जास्त होत असतो. पण पंडित जे असतात ते गेलेल्याविषयी शोक करत नाही. का? आपुले जे साचे ते कल्पांतेही न वचे, हे जाणून गताचे न सोची. जे आपलं आहे ते कधी जात नाही, आणि जे आपलं नाही ते कधी राहत नाही. जाणार म्हणजे काय, गेलंच. कोणतरी महात्मा होते, त्यांना सांगितलं तुम्हाला मुलगा झाला. म्हटले काय नाही, सागरात एक थेंब अजून वाढला. मुलगा गेला, म्हटले सागरातला एक थेंब कमी झाला. हे सोपं नाही. असं म्हणतात, गाडगे महाराजांचं कीर्तन चालू असताना मुंबईत त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं, तुमचा एकुलता एक मुलगा जो होता मोठा होता, आणि तो काय झाला, मरण पावला. आता कीर्तन बंद केलं तरी चालेल. गाडगे महाराज म्हटले कीर्तन कशाला बंद करायचं आहे, किती मेले कोट्यानुकोटी, आणि काय रडू एकासाठी. आपलंच मेलं का पहिल्यांदा. गौतम बुद्धाच्या चरित्रात कथा आली. एक बाई त्यांच्याकडे रडत आली, म्हणायला लागली, ते सगळं पाठ आहे, दृष्टांतही पाठ आहे, होय पाठ आहे, सगळे पाठ, पण ज्यांचं नाही त्यांच्याकरता सांगायचं. रडायला लागली बाई. त्या ठिकाणी माझा मुलगा मेलेला आहे, काहीतरी तुम्ही उपचार करा. एकुलता एक मुलगा मेला, तुम्ही गौतम बुद्ध आहात, तुम्ही ज्ञानी आहात. म्हटले करतो उपचार. काय उपचार? म्हटले तांदूळ लागतील त्याच्याकरता उपचार करा. कोणते? ज्याच्या घरी कोणीच मेलं नाही अशा घरचे तांदूळ आण, मी तुझा पोरगा जिवंत करतो. बाई गेली, शेजारच्याच घरी गेली, तांदूळ द्या, पण तुमच्या घरी कोणी मेलं तर नाही ना. म्हटले गेल्याच महिन्यात मेलंय. प्रत्येकाच्या घरात मेलेलंच आहे ना कोणीतरी. बाई परत आली, म्हटली जर प्रत्येकाच्याच घरात मेलंय तर तुझ्याच घरात मेलं तर आता शोक का करते. बरं आज ना उद्या मरणारच आहेत. बरं मेलं तरी शरीर मेलं आहे, पण तो जीव आहे की नाही? आहे ना. कुठेतरी त्याला सद्गती प्राप्त झाली, कुठल्या तरी लोकाला गेलाय. बरं जीव जाऊ द्या, आत्मा तर आहे की नाही? आत्मा गेला. म्हणून शोक करायला कारण काय नाही. नानुशोचंती. बरं अगत असून जे आहेत त्याच्याविषयी माणसाला शोक असतो. आहेत त्याच्याविषयी काय शोक असतो ते आपण सुरुवातीला पाहिलं. ते चांगलं वागत नसतील, ते मनाप्रमाणे वागत नसतील, आपल्याला अनुकूल वागत नसतील, तर त्या माणसाला काय होतं? आहेत त्यांच्याविषयी काय होतं? शोक होतो. अर्जुनाला आहेत त्यांच्याविषयी शोक आहे, आणि गेलेल्यांच्याविषयी शोक आहे. गेलेल्यांच्याविषयी काय शोक आहे अर्जुनाला? कुठं शोक आहे सांगा बरं. अर्जुनाला गेलेल्यांच्याविषयी शोक झाला आहे, आणि अर्जुनाला आहेत त्यांच्याविषयी शोक झाला आहे. गेल्याविषयी श्लोक झालेला श्लोक सांगा, आणि आहेत त्यांच्याविषयी असलेला श्लोक सांगा. मेलेल्याविषयी कुठं शोक झाला आहे अर्जुनाला? पतंती पितरो हे श्याम. लुप्त पितर जिवंत आहेत का मेलेले आहेत? मेलेले आहेत. बरं कुठं गेलेत? पितर लोकाला गेलेत. त्याला कशाचा शोक झाला आहे? ते पितर लोक खाली येतील म्हणतो. नखागरी व्याळू लागला. हा ना शिकांत. हां आब्रह्म कुळ आपलं विजे. पितर कसे राहतील म्हणतो तिथं. सगळे पितर खाली येतील ना, तरी पितर काय करते? कैसेनी स्वर्गी वसते, ती येती कुळापाशी. मग आता गेलेल्यांच्या विषयी शोक आहे का नाही? पितरांचा विचार काय करायची गरज आहे? हां ठीक आहे, त्याचं पिंडदान कर, त्यांचं श्राद्ध. पण अर्जुन म्हणतो पिंडदान करायलाच कोणी राहणार नाही. आता राहणार आहे का नाही राहणार आहे? बरं राहिलं नाही राहिलं हे तुझ्या हातात आहे का? समजा तू नाही मारलं, ते कायम राहणारच आहेत का? म्हणून गेलेल्याविषयी शोक नको. बरं असलेल्याविषयी अर्जुनाला शोक आहे. आपण पाहून आलो, दुर्योधन वगैरे जे आहेत ना, ते दुष्प्रवृत्तीने वागणारी माणसं आहेत. असलेल्या माणसाविषयी माणसाला शोक होतो. हे असेच का वागतात, हे तसेच का वागतात, आमच्या मनासारखंच का वागत नाही.
आता ज्याचं त्याचं प्रारब्ध जो तो घेऊन आलेला आहे. सगळ्यांनीच आपल्या मनासारखं वागावं आपल्याला असं वाटत असतं. प्रयत्न करावा माणसाने. हो, आम्ही एवढी वारी करतो, आम्ही परमार्थ करतो, आमची पोरं माळ का नाही घालत. लहानपणी तुम्ही शिकवलं नाही, नाही त्याचं काय, तुम्ही संस्कार नाही दिले आणि एवढे संस्कार देऊन नाही घातले ना, त्याचं प्रारब्ध. जो जो करेल तो भरेल. म्हणून अगता असून त्याच्याविषयी सुद्धा शोक करत नाही. का? कारण ही सगळी सृष्टी चालवणारा ईश्वर आहे, लक्षात ठेवा. मागे मी सांगितलं होतं ते वृंदावनमध्ये एक हरिबाबा होते आणि ते हरिबाबा त्या ठिकाणी भजन करायचे. फार मोठा आश्रम होता आणि आता आश्रम म्हटल्यानंतर त्या आश्रमात चांगले लोक असतात तसे प्रत्येक ठिकाणी. प्रवचनात काही सगळेच चांगले असतात असं काही नाही, मंदिरात सगळे चांगले असतात असं नाही, संस्थेत सगळेच चांगले असतात. प्रत्येक ठिकाणी चांगलं असतं, वय क्षेत्रात चांगले असतात असं नाही, वाईटही असतात. काही लोक हरिबाबाकडे गेले आणि गेल्यानंतर म्हणायला लागले, बाबा अहो तुमच्या आश्रमात असं असं चाललंय, तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणायचे मालिक सब देख रहा है. काय म्हणायचे? मालिक सब देख रहा है. देव सगळं बघतोय, त्याला माहिती आहे सगळं, काय कोण काय करते, कोण काय करते. मी माझं मन त्याला बोलून खराब का करू? माझं भजन का सोडू? मी माझं नाही. लोक म्हणतात नाही तुम्ही तुमचं भजन सोडा आणि त्या माणसांच्या मागं लागा, त्या माणसांना असं करा, माणसांना तसं करा, बरं तसं माणसांसाठी हे करा, माणसं असं वागतात तसं वागतात. माझं शिकवण्याने ते बरे होणार आहेत का? सुधारणार आहेत का? मग आपले आता किती प्रवचनं चाललेत आणि किती कीर्तनं चाललेत, सगळे सुधारले का? आणि सगळे बिघडले का? ज्याला सुधारायचं आहे आणि ज्याला बिघडायचं आहे प्रयत्न आपण करावा. पण एवढं करून जर सुधारत नसतील आपला वेळ कशाला खर्च करायचा? आपलं नामस्मरण का सोडा, आपलं चिंतन का सोडा, आपलं समाधान का बिघडून का? ते म्हणले मी त्यांना शिव्या देऊन माझं मन कशाला खराब करू? मी सांगतो दुसऱ्यावर रागवायचं नाही, क्रोध करायचा नाही. मी रागावलो, माझी वृत्ती तेवढ्यापुरती रागावली तरी माझी वृत्ती खराब झाली. त्यामुळं असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भासस्ते गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. झालं 10व्याचं प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठल विठ्ठल 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 विठ्ठल.